गढ़ चांदूर में नगराध्यक्ष पद के उम्मीदवार अरुण निमजे के भाई प्रकाश निमजे पर कथित तौर पर प्रभाग क्रमांक 10 के भाजपा उम्मीदवार सूरज पांडे के द्वारा आज सुबह जानलेवा हमला किया गया। ईंट और पत्थर से हुए हमले में प्रकाश निमजे गंभीर रूप से घायल हुए और चंद्रपुर के अस्पताल में उनका इलाज जारी है। घटना के बाद नागरिकों का गुस्सा भड़क उठा। बड़ी संख्या में लोग गढ़ चांदूर पुलिस स्टेशन पर ठिया देकर हमलावरों पर तत्काल कार्रवाई की मांग कर रहे हैं। हमले के निषेध में गढ़ चांदूर की व्यापार पेठ पूरी तरह बंद रही। पुलिस ने शहर में सुरक्षा बढ़ा दी और मामले की जांच तेज कर दी है। हबीब शेख की रिपोर्ट। पळत असताना त्यांनी त्याला धक्काबुक्की केली आणि हातात वीट धरून त्याच्या डोक्याला मारली, त्याचा कान कटला आणि त्याच्या मेंदूला दुखापत झाली। इथं मग एमएलसी आणि तो चक्कर येऊन तिथंच पडला। मग लोकांनी त्याला सरकारी दवाखान्यात नेलं, सरकारी दवाखान्यात त्यावर उपचार झाला, परंतु त्याला वारंवार चक्कर येत असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की याच्या मेंदूला गंभीर मार आहे, तुम्ही याला त्यांनी रेफर केलं चंद्रपूरला आणि त्याला चंद्रपूरला आज चंद्रपूरला पाठवला आहे। माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की आमदार हा पूर्ण गावाचा आमदार असतो, कुठल्याही पक्षाचा पार्टीचा नसतो। त्याचं काम हे समंजस्य भूमिकेत असते, परंतु या 8 दिवसापासून गडचांदूरमध्ये जे त्यांनी धमकी सत्र चालवलं आहे, प्रत्येक पार्टीच्या सदस्यांना अधिकाऱ्यांना देख लेता हूं कर या प्रकारचे जे गुंडागर्दी आमदारकडून सुद्धा चालू आहे आणि त्याच आमदारांनी या चुकीच्या माणसाला उमेदवारी देऊन गडचांदूरचं वातावरण खराब केलं। एक बिहार राज गडचांदूरला घडवायचा प्रयत्न आमदार साहेबांकडून होत आहे। हे कुठेतरी बंद जर त्यांनी केलं नाही तर जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि पोलीस सुद्धा आमदाराच्या धमकीपुढे नतमस्तक होऊन तिथं कारवाई करत नाही। हा मेसेज मला जनतेला द्यायचा आहे आणि जनतेने सुद्धा विचार करायचा आहे की अशा लोकांशी आपण कसं वागायचं, त्यांना कशी मदत करायची, कशी साथ द्यायची, एवढीच मी जनतेला आवाहन करतो आणि इथं थांबतो। अरुण निमजेची पार्श्वभूमी काय, अरुण निमजे काय वस्तू आहे हे पूर्ण गडचांदूर जाणते। मी बिना पैशाने या निवडणुकीत उतरलो, परंतु जनतेला पैसे पाहिजे, लोक पैसेवाल्यांना मत देतील, निवडून देतील, परंतु आता उपायंडा चालू आहे पैसे वाटण्याचा, फार घृणास्पद आहे। आता तुमची काय मागणी आहे? आता मागणी एकच आहे की याची तडीपारच्या एक केस कमी होती ती पूर्ण झाली आहे, याला तडीपार करण्यात यावं। कारण की 21 तारखेला रिझल्ट झाल्यावर हा नगर परिषद नगरसेवक म्हणून निवडून येणार आहे, तेव्हा यांनी निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट करावं आणि याची उमेदवारी बरखास्त करावं आणि गडचांदूरला अशा नालायक लोकांपासून वाचवावं अशी माझी सरकारला सुद्धा विनंती आहे। आणि